आय गॉट दिस फ्लावर आणि चॉकलेट्स आणि थोडे अजून पण गिफ्ट आहेत, बट ते त्याच्यावर माझ्या कंपनीचं नाव मेन्शन आहे, तर त्यामुळे मी ते नाही दाखवू शकत. बट इट फील व्हेरी हेवी. जसं मला वाटत नाहीये की आज माझा लास्ट डे अँड आय विल बी फ्लाइंग बॅक टू इंडिया. एवढं मिस करणार आहे मी इथल्या लोकांना, बिकॉज खूप हेल्प केली या लोकांनी आणि यांच्यासोबत काम करायला खूप छान वाटलं. एवढं भारी कल्चर आहे ना इथलं एकतर, की सगळे खूप फ्रेंडली आहेत आणि टचवूड की मला एवढी भारी टीम मिळाली होती की मला कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम नाही आला. फॉर मेनी स्मॉल थिंग्स दे हेल्प मी अलॉट. सो आय एम गोना मिस देम फॉर शुअर. आणि हा, दिस इज माय ऑफिस पाथ. जनरली इकडे या साईडच्या पार्कच्या इकडे ना 3 ते 4 ससे असतात. तर जेव्हा पण मी म्हणजे माझ्या घरापासून ऑफिस जवळ असल्यामुळे मी वॉक करायचे, सो जेव्हा पण मी वॉक करायचं तर ते मला नेहमी रफे खेळताना वगैरे दिसायचं आणि सेम आज पण दिसलेले. बट त्याचा मी व्हिडिओ आय गेस काढलाय वाटतं, सो मी तो पण ऍड करेल. सो त्यांना बघायचं येईल लास्ट डे. चलो अभी घरी जाऊन बाकीचे बॅग भरायचे, बाकीच्या गोष्टी करायच्या. These flowers are very pretty. आणि ही आमच्या ऑफिसमधली कॉफी मशीन आहे, बिकॉज मला इथलं हॉट चॉकलेट फार आवडतं. या मशीनमध्ये हॉट चॉकलेट देखील मिळतं. सो मी कॉफी लवर आहे, पण जेव्हापासून मी इथे हॉट चॉकलेट पिले ना तेव्हापासून माझं असं होतं की डेलीचं रुटीन होतं की फर्स्ट गेल्या गेल्या हॉट चॉकलेट प्यायचं. सो त्याचं माझं लास्ट डे, त्याच्यामुळे त्यांनी मला ऑफिसमधनं थोडी आज लवकर सुट्टी दिली आहे. सो मी ब्रेकफास्ट सेंटरमध्ये शॉपिंगला चालली आता. थोडेफार गिफ्ट्स किंवा चॉकलेट्स घ्यायला, बिकॉज गिफ्ट घ्यायला तर माझ्याकडे जागाच नाही आहे. बिकॉज माझ्याच्यात आता एवढं माझे कपडे आणि जे परत न्यायचं सामान आहे ते स्वतःचंच एवढं झालं आहे की कोणासाठी गिफ्ट न्यायला जागाच नाही उरली आता माझ्या बॅगेमध्ये. बट चॉकलेट ॲटलिस्ट. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तर त्यानंतर मी ब्रसेल्स सेंटरला गेले, नॉर्थ स्टेशनच्या इकडे. तर तिकडे जाऊन थोडंफार शॉप्समध्ये फिरले, बिकॉज दिस इज अ लास्ट टाईम. आणि त्यानंतर घरी आल्यावर तर कंटिन्युअसली साफसफाई करण्यातच वेळ गेला, बिकॉज ते तुम्हाला पूर्ण क्लीन करून द्यावं लागतं. लास्ट फायनल बॅग पॅकिंग, आणि बॅग पॅक झाल्यावर त्याचं वेट करणं हे तर खूप अवघड पडतं, बिकॉज त्याचं वेटच खूप जास्त असतं, ते उचललं जात नाही. आता ना मी खूप दमली. रात्रीचं ऑलमोस्ट 12 वाजत आलेत. माझी अजून क्लिनिंग बाकी आहे. वरच्या केबिन बॅग आणि हँडबॅग भरायची, पण मी ऑलरेडी केबिन बॅग थोडीफार भरली होती, त्यामुळे एवढा काही इश्यू येणार नाही. बट सब दमले मी. एक तर माझं नशीब एवढं खराब, म्हणजे काय, नेमकं आजच माझं जे बॅगचा टॅग हे असतं ना, इथे गार्बेजसाठी एक टॅग असतो ज्याने गार्बेज बिन ओपन होतं, नेमकं तो आजच चालत नव्हता. मला लिटरली बाहेर मी 1-1.5 तास हे शोध लावती आता मी काय करू म्हणून. इथल्या अपार्टमेंटवाल्यांना फोन केला, ते कोणी हेल्प करेना. शेवटी मी मग डिरेक्टली बाहेर गेले आणि इथे ना असं काइंड ऑफ सगळ्यांचे अपार्टमेंट असतात आणि त्याच्यासमोर नाव असतात. त्याच्यामध्ये नेमकं माझ्याच फ्लोअरवर मला एक इंडियन नाव दिसलं. मी प्रेस केलं, त्यांचं काही वाजलं नाही. मग मी डोरच्या इथे जाऊन परत बेल प्रेस केली अशी की मला थोडी हेल्प हवी आहे, मला तुमचं कार्ड द्या म्हणून. आणि मग त्यांनी मला कार्ड दिलं आणि त्याच्यानंतर मग मी गार्बेज आवरलं, गार्बेज बाहेर टाकून आले. आणि आता क्लिनिंग अर्धी संपली आहे माझी. अर्धे भांडे मी लावून दिले आहेत, अर्धे लावायचे आहेत. पण आता मी खूप दमली आहे, आता मी अशी झोपते. बघू बाकीचं सकाळी बघताय 12 वाजलेत. माझी 2 वाजेपर्यंत हे सगळं आवरायचं आहे. सो होऊन जाईल सकाळी. लेट्स सी. बाय बाय, गुड नाईट. सो झोपायच्या आधी म्हणून मी अशी भांडे लावून दिले की म्हणजे इव्हन धुतलेलंच होते, पण मी अशी एकदा वॉश करून घेते, क्विक वॉश. सो ते 40 मिनटात वॉश झाले. मी आता लावून देते आणि झोपी जाईल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी अजून पण अशी थोडीफार झोपेत दिसत असेल, बिकॉज 7 वाजलेत. मी रात्री 12ला झोपलं ते 7ला उठली. आता परत थोडीफार क्लिनिंग बाकी आहे तर ती करायची आहे. ब्रश वगैरे केलं, पण आता स्टार्ट करेन. आणि सकाळी उठल्यानंतर परत क्लिनिंग स्टार्ट केली. विंडोज क्लीन करणं, त्याच्यानंतर आजूबाजूचा एरिया क्लीन करणं. सो वरची जी हँडबॅग होती ती मी पॅक करून घेतली. वॉशरूम क्लीन करून झालं.
बिकॉज ते पूर्ण त्यांना व्हाईट करून हवं होतं. आणि फ्रीजमधलं सगळं सामान मी काढून घेतलं आणि फ्रीज देखील क्लीन करून घेतलं. तर त्याच्यासाठी एक स्पेशल लिक्विड वापरलं. आणि या व्हॅक्यूम क्लिनरचा मी समोरचा नॉब काढून काढते आहे बिकॉज ते खूप जास्त सक्शन वाढतं ते नॉब काढल्यामुळे. आणि त्यानंतर मग थोडीफार फरशी पुसून घेतली बिकॉज मी डीप क्लिनिंगसाठी पैसे दिले होते, बट स्टील यू नीड टू क्लीन अ लिटल बिट. सो त्यामुळे माझं सगळं आवरून झालं आहे. आता पटकन आंघोळ करून घेते. आंघोळ वगैरे झाल्यानंतर इट्स टाईम टू गेट रेडी. आणि एअरपोर्टला जायचं म्हणल्यावर कम्फर्टेबल क्लोथ्स असलेच पाहिजे बिकॉज माझी जर्नी ऑलमोस्ट 30 आवर्सची होती. त्यामुळे मी अशी होती की पटकन रेडी वगैरे झाले आणि त्यानंतर फायनल एकदा बॅग चेकिंग करायला घेतलं बिकॉज लास्ट एकदा मला वेट करायचं होतं. माझं आवरून पण झालं, बॅग पण पॅक झाल्या. मी तर अशी आहे की जेवढं माझं वजन आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या बॅग्स आहेत. 50 kg, मी 53 kgच्या माझ्या बॅग्स. काय म्हणजे. आणि आता हे फ्लावर्स मी माझ्या नेबरला देईल बिकॉज त्यांनी काल मला हेल्प केली होती. देन बाकी सगळं झालं. आता मी खाऊन घेईल. फायनल जे डिशेस वगैरे ते क्लीन करून घेईल. बट मी दाखवते मी रूम केवढी छान क्लीन केली. ते हेच आहे फक्त काय म्हणतात व्हॅक्यूम क्लीनर वगैरे ठेवलेला. क्लीन. आता पण पूर्ण हे साफ केले कारण की त्याच्यावर त्यांना व्हाईटवाले स्पॉट नको असतात. हे पण फुल्ली क्लीन. इथं हे असंच ठेवलंय आणि हे मला द्यायचं आहे. देन फुल व्हाईट क्लीन. इकडे हे असेच ठेवलेत बिकॉज ते बोलले की लास्ट यूज तुम्ही ठेवू शकता. चप्पल. हा मला फरशी वगैरे सगळी पुसली आहे. इकडे पण त्यांनी कारण की खूप सारे भांडी त्यांनी दिलेली होती ती लावली आहेत आणि हे साफ करून घेतलंय. पूर्ण ओटा साफ केलाय. आणि हे जे स्पॉट होते ना ते माझे नव्हते, हे आधीच कोणीतरी केलेले होते तर ते एक्झिट सर्वेमध्ये होते. हे पण क्लीन झालंय. एवढी सगळी भांडी ही काय म्हणतात त्यांनीच दिलेली होती. माझा फ्रीज पण क्लीन झालाय. हे फक्त आता मी खाऊन घेणार आहे, बाकी झालंय. त्याच्यामध्ये खूप सारे कंपार्टमेंट होते त्यामुळे ते छान होतं की माझं सगळं सामान इथे बसायचं. वाईनचे ग्लासेसचे मी कोक पिण्याशिवाय कधीच यूज नाही केलेत. देन हे इथे हा टेबल मला फक्त इकडे घ्यावा लागेल बिकॉज त्यांनी सांगितलं जे पण वस्तू आहेत त्या ते पण सगळं क्लीन झालेलं आहे. आणि कबर्डमध्ये ते हँगर्स वगैरे हे त्यांनी लिनन काय म्हणतात काइंड ऑफ असे प्रेस करून ठेवायला लावले होते. हे क्लीनवाले टॉवेल बिकॉज ती कंपनीच टॉवेल देते. वर पण क्लीनवाला टॉवेल आहे. आणि मला फार काही कुकिंग करायची नव्हती त्यामुळे मी नॉर्मलच हे ठेवलं होतं. अँड दिस इज माय फ्रेंड. भिजती असतो त्यात. हो हो तूच. त्यानंतर तिच्याशी गप्पा मारत वगैरे मी माझं जी कैरी कट केलेली होती आणि कोल्ड कॉफीचा मी डायरेक्ट तो पॅक आणलेला तर तो फिनिश केला. आणि सायमल्टेनियसली मी तोपर्यंत चीज बॉल ओव्हनला लावून ठेवले होते आणि ते रेडी झाल्यावर ते खाऊन झालं. दिस इज माय अपार्टमेंट एंट्री. तुम्हाला इकडे आतमध्ये पण कीज वगैरे लागतात बट मी जस्ट आली आहे बिकॉज मला सगळं क्लीन करायचं होतं. त्यांनी सांगितलेलं की मेल बॉक्स क्लीन करायचा. दिस इज द फर्स्ट मेल बॉक्स विथ माय नेम अँड दिस इज माय अपार्टमेंट एंट्री. फर्स्ट टाइम कुठल्या तरी घरावर माझं स्वतःचं नाव आहे. एवढं छान वाटतंय बघायला.
I know it's a rented one, but still. Finally, ready to go. सगळं पॅक झालंय, सगळं बाहेर टाकून झालंय. एव्हरीथिंग इज क्लीन. एवढं विचित्र वाटतंय ना, म्हणजे आता निघायचं तर. Just like 1 year, from past 1 year, I'm living here. म्हणजे लाईक एव्हरी सेलिब्रेशन, सगळे दिवाळी वगैरे, म्हणजे एकटं असून पण मी अशी होती की काही ना काहीतरी करायचे. आणि खूप लोकांना असं वाटतं की एकटं राहणं बोरिंग आहे, बट नाही, मजा येते एकटं राहायला पण. अँड दिस इज लाईक माय फर्स्ट रेंटेड अपार्टमेंट, मी जिथे कम्प्लिटली एकटी राहते. ना कोणी आजूबाजूला ओळखीचं आहे, ना कोणी फ्रेंड्स आहेत किंवा काय. बट या, दिस प्लेस इज लाईक काइंड ऑफ रिअली स्पेशल फॉर मी, बिकॉज मला खरंच माहीत नव्हतं की मी कधीतरी एकटी राहू शकेल, एकटी कंट्री जाऊ शकेल, रात्रीच्या 2 वाजता कुठून तरी रिटर्न येऊ शकेल. बट या, हे सगळं पॉसिबल झालं आणि ते खूप साऱ्या मेमरीज आहेत. म्हणजे लिटरली खूप साऱ्या अशा गोष्टी इथे गेलेल्या आहेत. खूप सॅड वाटतं आता निघायला. मे बी आता थोड्या वेळ मी फोन वगैरे चार्ज करेल, बाकी सगळे. आणि 2 वाजता ती लोक याच्यासाठी येणार आहेत, एक्झिट सर्वेसाठी. तसं माझं सगळं क्लीन झालेलं आहे, बट स्टील. आणि थोडीशी बॅगमध्ये जागा आहे, सो मी विचार करते राहतो तशीच की चलो बाय. मे बी दिस इज द लास्ट व्लॉग विच आय एम शूटिंग फ्रॉम हिअर ॲट दिस सोफा. बाकीचं आता इंडियामध्ये गेल्यावर असणार आहे. आणि हा ब्लॉग संपलेला नाही आहे, तो आपण फुल जर्नी कव्हर करणार आहे टू रीच टिल इंडिया. माझ्या याच्या घराच्या इथनं कॅब करून मी फायनली एअरपोर्टला पोहोचले आणि क्यूमध्ये वेट करते टू गेट माय बोर्डिंग पास. आणि ते त्या दिवशी खूपच जास्त गर्दी होती, आय डोंट नो वाय. सो जे एक्स म्हणून आहे, तिथनं मी हे घेतलं सँडविच. सो इथे खाऊन झाल्यानंतर मी थोडा वेळ मॉलमध्ये देखील फिरले, बट मी ते काही शूट केलं नाही. त्यानंतर बोर्डिंग स्टार्ट झाली, सो मग मी बोर्डिंग गेटच्या इथे पोहोचले. सो 1 बाय 1 आणि सीट वाईज ते सगळ्यांना आतमध्ये एंट्री देत होते. आणि अशा पद्धतीने माझी फायनल बॅक टू इंडिया जर्नी प्लेनमधली स्टार्ट झाली आहे. सो नाव आय एम सेईंग बाय बाय टू बेल्जियम. आय डोंट नो when I will return back, but या, आय एम डेफिनेटली गोइंग टू मिस दिस जर्नी. आणि त्यानंतर मग मी थोडा वेळ झोप काढायचा विचार केला. आणि एवढाच विचार करत असताना मला फ्रीमध्ये चॉकलेट मिळाले. तर इकडे ईद सेलिब्रेशन का काहीतरी होतं, सो त्यामुळे ते सगळ्यांना फ्रीमध्ये चॉकलेट देत होते. आणि एखादी गोष्ट फ्रीमध्ये मिळलं की ते हॅपीनेस वेगळीच असते ना. सो आय वॉज जस्ट एन्जॉईंग माय चॉकलेट. आणि त्यानंतर अर्धा पाऊण तासामध्ये लगेच हा लंच आला. सो लंच वगैरे झाल्यानंतर मी परत झोपले. सो इस्तांबुल एअरपोर्टला पोहोचले मी. माझं आता लॉंग लेवर आहे, त्यामुळे मग इकडे आराम करते. सो इथनं पुढे मी इस्तांबुलमध्ये पण फिरले, तर त्याचा एक सेपरेट व्लॉग येईलच. बट नाव दिस इज ओनली रिटर्न जर्नी व्लॉग. आणि त्यानंतर मी मुंबईची फ्लाईट कॅच केली. सो फायनली अराऊंड 5 आवर्स नंतर मी मुंबईमध्ये लँड झाले आणि तिथनं घरी गेले. आणि घरी गेल्यावर काइंड ऑफ माझं असं वेलकम करण्यात आलेलं आहे. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.